श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 1 डिसेंबर. या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या. कार्तिक अमावस्या ही दश अमावस्या या नावाने देखील ओळखली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर ही जी अमावस्याची सुरुवात आहे तर ती शनिवारी सकाळी 10:29 होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 11:51 होणार आहे. उदय तिथीनुसार ही जी अमावस्या तिथी आहे तर ती रविवारी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही उपाय किंवा सेवा करायच्या आहेत तर त्या आजही करायच्या आहेत आणि उद्याही करायच्या आहेत. तर आज देखील ही अमावस्या स्टार्ट झालेली आहे आणि याची समाप्ती जी आहे ती उद्या होणार आहे. परंतु आपल्या हिंदू शास्त्रानुसार उदय तिथीनुसार अमावस्या किंवा कोणतीही तिथी ही साजरी केली जाते. पहा, या अमावस्येला आपल्याला पितरांची सेवा देखील करायची आहे. पिंडदान, दर्पण हे देखील या दिवशी केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार आपले जे पूर्वज आहेत तर ते मृत्यूलोकातून पृथ्वी लोकामध्ये येत असतात आणि त्यांची सेवा उपासना करणाऱ्यांना ते आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्याला पितरांची कृपा आशीर्वाद तर प्राप्त होतातच, आपला पितृदोष जो असतो तो सुद्धा नष्ट होऊन जातो. पहा, हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत. तर ह्या विशिष्ट तिथींना विशिष्ट उपाय जर केले तर आपल्याला जे काही कामात आपण प्रयत्न करतो की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. म्हणजेच काय, आपल्याला जे काही कष्ट मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळते. म्हणूनच अशा विशिष्ट तिथींना असे विशिष्ट उपाय आपल्याला करायचे असतात. तर पहा, आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. आता हे आपल्याला उद्या सकाळीच करायचं आहे. यामुळे काय होईल की आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. कार्तिक महिना हा संपूर्ण भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा केली जाते. हा पूर्ण महिना जो आहे तर तो पवित्र म्हणून ओळखला जातो. म्हणूनच या अमावस्येला शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि भगवान विष्णूंची पूजा अर्चा करून आपल्याला पितरांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. तसेच या दिवशी विष्णूंचे नामस्मरण केल्याने आपल्याला त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि देवी देवतांचे आशीर्वाद देखील या दिवशी आपल्याला प्राप्त होतात. तर अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोष आणि शनी दोष यापासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते. म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची देखील विधिवत पूजा करायची आहे. उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या रविवारी सकाळीच 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. पहा, हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, इडापिडा आहे, संकट, अडचणी, दोष यासारख्या सर्व गोष्टी ह्या नष्ट होतात. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात. तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या घरामध्ये वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी होत असतात. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा घरात आला की कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जातो. तसेच तुमच्या मनामध्ये एखादी खूप जुनी इच्छा आहे, म्हणजे खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही करत आहात, परंतु ती कष्ट, मेहनत, प्रयत्न करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे.
तर पहा, आपल्या शास्त्रानुसार झाडांचे काही धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व देखील सांगितले गेलेले आहे. आणि ह्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि ह्या झाडांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात. या सर्वांमध्ये जे झाड आहे तर ते आहे रुईचं झाड. तर रुईचं झाड हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, आपल्याला रुईचे पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. आता हे पान तुम्ही तोडायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला जाताना एक कलशभर पाणी घेऊन जायचं आहे आणि 2 अगरबत्त्या प्रज्वलित करून तुम्हाला ते घेऊन जायचं आहे रुईच्या झाडाखाली. तर ह्या कलशामध्ये थोडंसं तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते तिथे तुम्हाला रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अगरबत्त्या तिथे लावायच्या आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे. हा रुईच्या झाडामध्ये माता लक्ष्मी, श्री गणेश हे निवास करत असतात. त्यामुळे त्यांचे नामस्मरण करून तुम्हाला हे पान कशासाठी घेऊन चालला आहात ते सुद्धा सांगायचं आहे आणि ते एक पान तोडायचं आहे. रुईचं झाड हे चमत्कारिक झाड म्हणून देखील ओळखलं जातं. या रुईच्या झाडासंदर्भात जर आपण घरामध्ये काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक रुईचं पान घरी घेऊन यायचं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. आता हे पान तुम्हाला कुटायचं आहे, म्हणजे त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि त्याचे रस तुम्हाला काढायचा आहे. आता हा जो रस आहे तर हा रस तुम्हाला एका दिव्यामध्ये टाकायचा आहे. तर पहा, हा जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडं शुद्ध गाईचं तूप टाकून हा जो रुईच्या पानांचा रस आहे तो टाकायचा आहे आणि 2 फुलवातींची एक वात करून तुम्हाला त्यामध्ये मिक्स करून ही वात तुम्हाला लावायची आहे. तर पहा, हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. तर हा प्रज्वलित करण्या अगोदर तुम्हाला त्याखाली आसन द्यायचं आहे. त्याखाली एक प्लेट किंवा प्लेट ठेवून त्यावरती थोडं हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे. त्यावरती तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतरच हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. नंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या घरातल्या अडीअडचणी आहेत, जे काही नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष अडचणी असतील त्या दूर होऊन माझी मुलांची घराची प्रगती होऊ दे. त्याचबाबत तुमच्या ज्या कठीणातील कठीण इच्छा असतील ते तुम्हाला व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे. काय करायचं आहे पहा, हा दिवा थोड्या वेळाने जर विझला तर संध्याकाळी 4च्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये फुलवात असेल तर त्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि 2 लवंग टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायच्या आहेत. केल्याने आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, काही दोष असतील तर ते घराच्या बाहेर निघून जातात. आपल्या घराची खूप सारी प्रगती होते, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. एकदा हा उपाय करून पहा. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.